घेतली मालेगावला डोंगरगाव इथे ही घटना घडल्याबरोबर साहेबांनी आम्हाला तेव्हाच तात्काळ आदेश दिले तर आपण सगळं महिला आघाडी मालेगाव पोलीस स्टेशनला डायरेक्ट जायचं. तिथं तडक म्हणजे आम्ही साहेबाच्या आदेशानुसार त्यांच्या कुटुंबाची भेट घेतली. त्यांना खूप धीर दिला. त्यांना सांगितलं आमदार साहेबाचं सुद्धा बोलणं करून दिलं त्यांच्यासोबत का आम्ही सगळे सत्ताधारी असताना सुद्धा तुमच्या पाठीमागे आहे, तुमच्या सोबत आहे. कारण की जिथं जर असा अन्याय होतो तर तिथं म्हणजे सत्ताधारी जे असले तरी त्यांचं कर्तव्य आहे काय न्यायासाठी पाठिंबा द्यायचा. तर आम्ही सगळे आमदार साहेब म्हणजे आमचे आमदार साहेब जयस्वाल साहेब यांच्या आदेशानुसार आम्ही सगळ्यांनी पाठिंबा दिला. परत मालेगाव पोलीस स्टेशनला सुद्धा आम्ही गेलो. तिथं सुद्धा आम्ही निवेदन दिलं आणि तिथल्या पोलीस स्टेशनला सीपीआयला आम्ही इतकं म्हणजे आमच्या भाषेत समजून सांगितलं का बाबा आरोपीला फाशी झालीच पाहिजे. कारण की ती इतकी छोटी मुलगी आहे 3.5 वर्षाची. कारण तिचे आई वडील बघितले ना मी अक्षरशः म्हणजे आमच्या डोळ्यात अश्रू आले. आम्हाला म्हणजे अश्रू अनावर झाले. कारण अशी दुर्दैव घटना जर अशी घडती तर म्हणजे याला मला तर शब्द नाही. तर साहेबांनी तेव्हा सुद्धा आम्ही तिथं सांगितलं तर आमचे आमदार साहेब हिवाळी अधिवेशन मध्ये मागणी करणारच आहे. आता सुद्धा साहेबांनी सगळ्यांसमोर सांगितलं तेव्हा कुठतरी हा कायदा निघला पाहिजे आणि तात्काळ या कायद्याची अंमलबजावणी झाली पाहिजे तरच कुठतरी याला म्हणजे आळा बसल आणि महिलांना कुठतरी न्याय भेटेल. हा इकडे आता